नमस्कार मित्रांनो, आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात काही महत्त्वाचं मार्गदर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत। आपल्याला देखील या ठिकाणी कर्तव्यपूर्तीसाठी आदेश आलेला असेल आणि मतदान केंद्राध्यक्ष म्हणून काही या ठिकाणी कर्तव्यपूर्ती करणार असतील, काही मतदान अधिकारी म्हणून या ठिकाणी कर्तव्य बजावणार असतील, तर त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं मार्गदर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत। जर मित्रांनो आपण माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका। या संदर्भातील नवीन व्हिडिओज या ठिकाणी अपलोड केले जातील। मित्रांनो, या ठिकाणी मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांनी अगोदरच्या दिवशी नेमकी काय तयारी करायची त्या संदर्भात या ठिकाणी दिलेलं आहे। मतदान केंद्रावरील नेमणुकीचे आदेश प्राप्त करून आपल्याला घ्यायचे। मतदान केंद्रावरील 2 दिवसांची राहण्याची पूर्वतयारी म्हणून आवश्यक साहित्य, औषधे असेल, ड्रायफ्रुट्स वगैरे असेल इत्यादी आपल्याला सोबत घेणं आवश्यक आहे। आपल्या मोबाईलची बॅटरी फुल चार्ज करून घेणे, तसेच मोबाईलचा चार्जर सोबत ठेवावा। शक्य असल्यास मोबाईल यावर बँक सोबत घ्यावी। मोबाईलची पॉवर बँक असेल ती आपल्याला सोबत घ्यायची। साहित्य स्वीकारण्यासाठी तहसील कार्यालय ज्या ठिकाणी आपली नेमणूक असेल त्या ठिकाणी आपल्याला वेळेवर पोहोचू शकाल अशी व्यवस्था आपण स्वतः करायची व वेळेत हजर राहायचे। आपली दुचाकी असेल, 4 चाकी वाहनं सुरक्षित ठिकाणी आपल्याला पार्किंग करायची। मतदान साहित्य स्वीकारताना काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी मार्गदर्शन दिलेलं आहे। मतदान केंद्राध्यक्ष यांनी पथकातील सर्व मतदान अधिकारी व शिपाई कर्मचारी यांना संपर्क करून एकत्र बोलवावे व आदेशात नमूद क्षत्रिय अधिकारी जे कोणी असतील त्यांच्याशी आपल्याला संपर्क साधायचा आहे। नेमणूक केलेल्या मतदान केंद्राचं साहित्य, ईव्हीएम व इतर साहित्य टेबलवरून प्राप्त करून घ्यावं। पथकातील सर्व अधिकारी व कर्मचारी सोबत एकत्र साहित्य तपासणी करावी। नेमणूक केलेल्या मतदान केंद्राचेच व प्रभागाचं साहित्य असल्याची आपल्याला खात्री करून घ्यायची। BU म्हणजेच बॅलेट युनिट व कंट्रोल युनिटवरील ॲड्रेस टॅगवरील मतदान केंद्र नाव व क्रमांक बरोबर असल्याची आपल्याला खात्री करायची। मतदार यादीच्या प्रती आपल्याच मतदान केंद्राच्या असल्याबाबतची खात्री करायची आणि सर्व पेजेस अनुक्रमांक तपासून घ्यायचे। सर्व साहित्य तपासणी सूचीप्रमाणे तपासून घ्यावं। बॅलेट युनिट आपल्याला तपासून घ्यायचंय, त्याचं जे काही स्विच असेल ते स्विच 1 वर असल्याची खात्री करून घ्यायची आणि ते स्विच जे आहे ते स्विच आपल्याला काळजीपूर्वक समजून घ्यायचं। बॅलेट युनिटवरील उमेदवार व नोटा सोडून इतर उमेदवार समोरील बटन बंद असल्याची खात्री करायची। साहित्य तपासताना बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट चालू केला असल्यास कंट्रोल युनिट बंद केल्याची खात्री करायची। सर्व साहित्य तपासणी केल्यानंतर पथकातील सर्व कर्मचारी सह पोलीस कर्मचारी सह क्षत्रिय अधिकारी यांची परवानगी घेऊन निश्चित केलेल्या बसमध्ये बसून मतदान केंद्रावर रवाना व्हायचे। मतदान केंद्रावर पोहोचल्यावर मित्रांनो, मतदान केंद्रावर पोहोचल्यानंतर क्षत्रिय अधिकारी यांना फोनवर कळवायचे। नेमणूक केलेल्या मतदान केंद्राची खोली अचूक असल्याची खात्री करायची। मतदान केंद्रावर आवश्यक फर्निचर साहित्य असल्याची खात्री करायची। सर्व सूचना, भित्तीपत्रके, मतदारांची संख्या, मतदान क्षेत्राधिकारी उमेदवार यादी आणि ती आपल्याला त्या ठिकाणी चिटकवायची। 100 मीटर 200 मीटर अंतराच्या खुणा पांढऱ्या चुन्याने आखून घ्यायच्यात। बॅलेट युनिटवरील क्रमाने नमुना मतपत्रिका या ठिकाणी चिटकून आपल्याला त्या ठिकाणी द्यायच्या आहेत। मतदान केंद्रातील तसेच 100 मीटर परिसरातील आचारसंहिता भंग करणारी चिन्हे, खुणा झाकून घ्यायच्यात आणि मतदान केंद्राची बैठक व्यवस्था आपल्याला या पद्धतीने करायची। मित्रांनो, या ठिकाणी बघा, या स्लाइडवर आपल्याला त्या ठिकाणी मतदान केंद्राची बैठक व्यवस्था आपल्याला दिसणार आहे। केंद्राध्यक्ष समोर असणार आहेत, त्यांच्या समोर मतदान अधिकारी 1 2 3 क्रमाने बसणार आहेत आणि समोर मतदान कक्ष। तर या पद्धतीने त्या मतदाराची एंट्री होणार आहे। सुरुवातीला मतदान अधिकारी क्रमांक 1, त्याच्यानंतर 2 3 आणि नंतर मग बॅलेट दिल्याच्या नंतर कंट्रोल युनिटवरून बॅलेट दिल्याच्या नंतर मग ते मतदान कक्षाकडे ते रवाना होतील आणि मतदान केल्याच्या नंतर ते बाहेर जातील। या पद्धतीने ही रचना असणार आहे। सर्व पथकातील कर्मचारी यांना केंद्रावरच मुक्कामी थांबणं आवश्यक आहे। प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी
या ठिकाणी ज्या दिवशी मतदान असेल त्या दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या त्या समजून घ्यायच्या आहेत। उपस्थित मतदान प्रतिनिधी यांना ओळखपत्र देणं, त्यांची जागा निश्चित करून घेणं, सकाळी सांगितलेल्या वेळेनुसार म्हणजे मतदानाच्या अगोदर 90 मिनिटे आधी आपल्याला त्या ठिकाणी मॉक पोल करून घ्यायचा आहे आणि त्याला अभिरूप मतदान हे प्रत्येक उमेदवार आणि नोटा यांच्या सहित आपल्याला एक मत द्यायचं आहे। मतदान प्रतिनिधी हा त्याच प्रभागातील असावा, त्या ठिकाणी मतदान प्रतिनिधी जर हजर असेल तर तो त्याच प्रभागातला असावा, त्याच याच्यातला तो असला पाहिजे आणि प्रत्येक उमेदवाराला मतदान प्रतिनिधी नेमता येईल। एका वेळी प्रत्येक उमेदवाराच्या एकच मतदान प्रतिनिधी मतदान केंद्रावर असतील। अभिरूप मतदान त्या ठिकाणी मॉकपोल या बटनाचा मॅप दिलेला आहे। सुरुवातीला जे काही मशीन असेल त्याला क्लिअर करायचं आहे, त्याच्यानंतर बॅलेट देऊन आपल्याला मतदान करायचं आहे, प्रत्येक उमेदवाराला एक आणि नोटाला एक। त्याच्यानंतर क्लोज बटन दाबायचं आहे आणि त्यानंतर रिझल्ट आपल्याला पाहायचा आहे, आपण केलेलं मतदान बरोबर आहे का ते चेक करायचं। त्यानंतर क्लिअर बटन दाबून त्यानंतर मग मशीन बंद करायचं आहे आणि मशीन सील पॅक करायचं आहे। मशीन सील करताना सुरुवातीला पेपर सील लावायचं आहे, त्यानंतर स्पेशल टॅग लावावा। स्पेशल टॅग पाठीमागील बाजूस मतदान केंद्राध्यक्ष व मतदान प्रतिनिधींची सही करायची। गुलाबी रंगाचा ॲड्रेस टॅग लावायचा आहे, त्यावर मतदान केंद्राचे शिक्का, केंद्राध्यक्षांची सही त्या ठिकाणी करायची। त्यानंतर पट्टी सील, या ठिकाणी आता ABCD सीलच्या ऐवजी या ठिकाणी बदल झालेला आहे, ग्रीन पेपर सील आहे, ते आपल्याला त्या ठिकाणी लावायचं आहे आणि ते क्लोज बटनवर येणार नाही याची काळजी घ्यायची। मतदान यंत्र चालू करायचं आहे मित्रांनो, हे सील केल्याच्या नंतर मतदान यंत्र आपल्याला चालू करायचं आहे। टोटल बटन दाबून मतदान शून्य असल्याची खात्री करून घ्यायची। प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात करायची। मतदान सुरू झाल्यावर अहवाल क्षेत्रीय अधिकारी यांना कळवायचा आहे। मतदान सुरू झाल्याचे घोषणापत्र भरायचे, केंद्राध्यक्ष दैनंदिनी भरण्यास सुरुवात करायची। मतदान अधिकारी कामकाज, आता मित्रांनो या ठिकाणी जे कोणी मतदान अधिकारी असणार आहेत 1, 2, 3 क्रमांकाचे, त्यांचं कामकाज नेमकं काय असणार आहे ते आपल्याला या ठिकाणी या स्लाइडच्या सहाय्याने समजून घ्यायची। मतदान अधिकाऱ्यांना कामे नेमून देणे, मग यामध्ये पहिला मतदान अधिकारी यांचं जे काम असणार आहे, मतदार यादीच्या चिन्हांकित प्रतीचा प्रभारी, मतदाराची ओळख पटवण्याची जबाबदारी मतदान अधिकारी क्रमांक 1 यांची असणार आहे। दुसरा मतदान अधिकारी जो आहे पक्क्या शाईचा प्रभारी, नमुना 17A मधील मतदार नोंदवहीचा प्रभारी, मतदाराची सही अथवा अंगठ्याचा ठसा घेईल, प्रत्येक मतदाराला मतदार चिठ्ठी देणे, मतदार नोंदवहीमध्ये मतदाराचा ओळख पुरावा नमूद करेल, उदाहरणार्थ इपिक नंबर किंवा जी काही ओळख असेल ते। तिसरा मतदान अधिकारी कंट्रोल युनिटचा प्रभारी, मतदार चिठ्ठी जमा करून घेणे, कंट्रोल युनिटवरील उचित बटन दाबून मतदान युनिट सुरू करेल। या पद्धतीने यांचं जे कार्य आहे ते आपल्याला सांगता येईल। दर 2 तासांनी मतदानाची आकडेवारी क्षेत्रीय अधिकारी यांना कळवायची आहे आणि त्याच्यानुसार टोटल बटन दाबून मतदान अधिकारी 1 यांच्याकडून स्त्री पुरुष खात्री करून घ्यायची। मतदान संपण्याच्या वेळी मतदान केंद्राध्यक्ष यांनी मतदान केंद्राच्या बाहेर जाऊन मतदान केंद्रावरील गर्दीचा विचार करून शेवटून चिठ्ठ्या देण्यास सुरुवात करायची आणि क्षेत्रीय अधिकारी यांना रांगेतील मतदारांची संख्या कळवायची। मतदान समाप्तीनंतर काय कामकाज आपल्याला नेमकं करायचं मित्रांनो, टोटल बटन दाबून एकूण मतदान लिहून घ्यायचंय। मतदान अधिकारी 1 कडील स्त्री व पुरुष नुसार खात्री करावी। मतदान अधिकारी 2 कडील मतदार नोंदवहीतील संख्या खात्री करून नोंदवहीवर लाल सहीने रेष मारून मतदान संख्या लिहायची व त्यावर मतदान प्रतिनिधींची स्वाक्षरी देखील घ्यायची। क्लोज बटनावरील झाकण काढून क्लोज बटन दाबावे। मतदान मशीन बंद करायचे आणि मतदान संपल्याच्या घोषणापत्रावर उपस्थित मतदान प्रतिनिधींची स्वाक्षरी घ्यायची। तसेच नोंदवलेल्या मतांचा हिशोब VM3 मध्ये झालेलं मतदान भरून मतदान प्रतिनिधींच्या स्वाक्षरी घ्यायच्या। मशीन सील करण्यास सुरुवात करायची। बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट सुटकेसला ॲड्रेस टॅग लावायचा आहे। संविधानिक असंविधानिक पाकिटे सील करायची। आता साहित्य जमा करताना या ठिकाणी मतदान पूर्ण झालेलं आहे आणि आता साहित्य जमा करताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची त्यासाठी महत्त्वाचं मार्गदर्शन मित्रांनो, खालील कागदपत्र एक सील केलेली प्रत कंट्रोल युनिटच्या सुटकेसला बांधावी। कागदपत्र सील करताना त्यावर केंद्राध्यक्षांची सही, मतदान केंद्राचा शिक्का मारल्याची खात्री करावी। मग त्यामध्ये पहिली महत्त्वाची गोष्ट आपल्याला जमा करायची नोंदवलेल्या मतांचा हिशोब VM3 आपण ज्याला म्हणतो, मतदान केंद्राध्यक्ष दैनंदिनी आणि मतदान सुरू व समाप्ती करतानाचे घोषणापत्र। साहित्य जमा करण्याच्या टेबलवर खालील कागदपत्र एक खुली प्रत आपल्याला जमा करायची। नंबर 1 नोंदवलेल्या मतांचा हिशोब आपल्याला द्यायचा आहे। मतदान केंद्राध्यक्षांची दैनंदिनी
ही सुद्धा आपल्याला खुली द्यायची. मतदान सुरू व समाप्ती करतानाचे घोषणापत्र आणि मतदानाची टक्केवारी हे या 4 गोष्टी आपल्याला खुली प्रतमध्ये आपल्याला त्या ठिकाणी जमा करायच्यात. संविधानिक तसेच असंवैधानिक पाकिटे सील करून जमा करायची. क्षेत्रीय अधिकारी यांच्याकडून साहित्य जमा केल्यानंतर कार्यमुक्ती प्रमाणपत्र घेणं, त्यानंतर क्षेत्रीय अधिकारी यांच्या परवानगीनंतर तहसील कार्यालय परिसर आपल्याला सोडायचा आहे मित्रांनो. तर या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी मतदान त्या केंद्राचे जे काही अध्यक्ष असतील, केंद्राध्यक्ष असतील आणि त्यांच्यासोबत काम करणारे मतदान अधिकारी क्रमांक 1, 2, 3 असतील यांचं कार्य आणि त्या ठिकाणी मतदानाच्या आदल्या दिवसापासून मतदान पूर्ण होईपर्यंतच्या या सगळ्या गोष्टींच्या मार्गदर्शक सूचना या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेतल्या. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल मित्रांनो तर याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.